नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा लॉटरीतील 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना म्हणजे नक्की काय असते याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। म्हाडा लॉटरीतील 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना म्हणजे काय, तर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम नुसार खासगी गृहनिर्माण प्रकल्प विकासकांना त्यांच्या एकूण प्रकल्पातील 20% घरे म्हाडाला हस्तांतरित करणे बंधनकारक आहे। या योजनेनुसार महाराष्ट्रातील खासगी विकासकांनी म्हणजे प्रायव्हेट बिल्डर्सनी विकसित केलेल्या कोणत्याही नवीन गृहनिर्माण प्रकल्पात एकूण सदनिकांपैकी 20% सदनिका म्हाडाला द्याव्या लागतात। म्हाडा या सदनिका नंतर लॉटरी पद्धतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस, अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG आणि मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG अशा विविध उत्पन्न गटातील लोकांसाठी उपलब्ध करून देते। म्हणजेच तुम्ही जी प्रायव्हेट बिल्डरची लक्झरी बिल्डिंग किंवा मोठी सोसायटी पाहता त्यातील काही घरे म्हाडाच्या ताब्यात येतात। ही घरे नंतर म्हाडा लॉटरी पद्धतीने विविध उत्पन्न गटातील लोकांना उपलब्ध करून दिली जातात। यामुळे खासगी प्रकल्पामध्येही परवडणारी घरे मिळण्याची संधी मिळते। महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाद्वारे म्हाडा लॉटरी अंतर्गत राबवली जाणारी 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना ही शहरी भागातील परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे खासगी विकासकांचे प्रकल्प, म्हणजे या योजनेतील घरे म्हाडा स्वतः बांधत नाही तर खासगी बांधकाम व्यावसायिकांनी म्हणजे प्रायव्हेट बिल्डर्सनी बांधलेल्या प्रकल्पामधून म्हाडाला मिळतात। त्यामुळे म्हाडा लॉटरी अंतर्गत खासगी विकासकांनी बांधलेल्या घरामध्ये विविध उत्पन्न गटातील अर्जदारांना घर घेण्याची संधी उपलब्ध होते। म्हाडाला स्वतः नवीन प्रकल्प न बांधता खासगी प्रकल्पामधून घरे मिळवून ती नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देता येतात। स्थान म्हणजे लोकेशन, तर या योजनेतील ही घरे सामान्यतः शहराच्या मध्यवर्ती किंवा चांगल्या ठिकाणी म्हणजे मुंबईतील विविध उपनगरे, पुणे, नाशिक, ठाणे इत्यादी उपलब्ध असतात, कारण खासगी विकासकांचे प्रकल्प सहसा चांगल्या ठिकाणी असतात। त्यानंतर उत्पन्न गट, तर ही घरे मुख्यतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटासाठी उपलब्ध असतात। परंतु काही वेळा मध्यम उत्पन्न गटासाठी काही सदनिका असू शकतात, पण मुख्यतः या योजनेतील घरे ही ईडब्ल्यूएस आणि LIG या उत्पन्न गटासाठी असतात। त्यानंतर आहे लॉटरी पद्धत, तर म्हाडाला मिळालेल्या या 20% घरांचे वाटप नेहमीप्रमाणेच लॉटरी पद्धतीने केले जाते। अर्जदारांना म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागते आणि पात्रतेनुसार अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे, उत्पन्न मर्यादा आणि इतर अटी व शर्ती लॉटरीच्या जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केलेले असतात, त्यानुसार अर्जदाराला अर्ज करावा लागतो। त्यानंतर किंमत, तर या घरांच्या किमती खासगी विकासकांच्या इतर घरांपेक्षा कमी असतात, कारण म्हाडा त्यांना विशिष्ट नियमांनुसार खरेदी करते आणि सबसिडी देऊन किंवा नियंत्रित दराने ते विकते। तथापि विकासकाकडून पार्किंग किंवा इतर सुविधांसाठी शुल्क आकारले जाते, ज्यामुळे घराची एकूण किंमत थोडी वाढू शकते। तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे 20% सर्वसमावेशक योजनेतील घरांच्या किमतींवर काही वेळा विकासकाकडून आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क, उदाहरणार्थ पार्किंग, देखरेख शुल्क इत्यादी असू शकतात। यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असते, परंतु म्हाडा यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असते। तुम्ही जेव्हा म्हाडा लॉटरीची जाहिरात पाहाल तेव्हा त्यामध्ये 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना अंतर्गत कोणती घरे उपलब्ध आहेत आणि त्याचे तपशील काय आहेत हे काळजीपूर्वक तपासावे। तर मित्रांनो, ही होती म्हाडाच्या 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेची सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।